हॅलो, CET सावली करिअर पॉईंटमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत MST CIT काय असते. व्हॉट इज MST CIT? MST CITचा फॉर्म असते महाराष्ट्र हेल्थ अँड टेक्निकल कॉमन एंट्रन्स टेस्ट. MST CIT कोण घेते? स्टेट लेवल एंट्रन्स एक्झामिनेशन असते. कंडक्ट कोण करते आहे? स्टेट करते आहे CET सेलमधून महाराष्ट्राला. ही परीक्षा महाराष्ट्रामधील इंजिनिअरिंग, फार्मसी आणि ॲग्रिकल्चर रिलेटेड कोर्समध्ये प्रवेश घेण्यासाठी घेतली जाते. तर याच्याबद्दल कोण एक्झाम हे देऊ शकतात, कोण एक्झाम देऊ शकते, कोणासाठी ही एक्झाम असते, हू कॅन अपियर. याच्यासाठी तुम्हाला कमीत कमी पात्रता असते 12th पास, HSC पास किंवा अपिअरिंगमध्ये 12th सायन्समध्ये. याच्यामध्ये सब्जेक्ट्स असतात फिजिक्स आणि केमिस्ट्री कंपल्सरी असते, मॅथमॅटिक्स इंजिनिअरिंगसाठी असते आणि बायोलॉजी फॉर फार्मसी आणि ॲग्रिकल्चरसाठी असते. तर याच्यामध्ये कोर्सेस कोणकोणते असतात? MST CIT कोर्सेस कोणकोणते असतात? MST CIT दिल्यानंतर तुम्ही कोणकोणत्या सेक्टरमध्ये जाऊ शकता ते म्हणजे इंजिनिअरिंग, BE BTech, फार्मसी, B.Pharm, D.Pharm, ॲग्रिकल्चर आणि अप्लाइड कोर्सेसमध्ये तुम्ही जाऊ शकता. याच्यानंतर आता मुख्य प्रश्न जो असतो विद्यार्थ्याच्या मनात की एक्झाम पॅटर्न काय असते. तो बेसिक पॅटर्न असते. बेसिक्स आपण शिकू याच्याबद्दल. कम्प्युटर बेस्ड टेस्ट असते, म्हणजे तुम्हाला जी टेस्ट द्यायची आहे ते कम्प्युटरवर द्यायची आहे. नंतर सब्जेक्ट्स कोणकोणते असतात? मुख्य सब्जेक्ट कोणकोणते? फिजिक्स भौतिकशास्त्र, दुसरा केमिस्ट्री रसायनशास्त्र आणि 2 जे असतात मॅथमॅटिक्स आणि किंवा बायोलॉजी. मॅथमॅटिक्स द्यावं लागेल किंवा बायोलॉजी. PCM ग्रुप आणि PCB ग्रुप. क्वेश्चन्स कसे असतात? तर मल्टिपल चॉईस क्वेश्चन असतात. निगेटिव्ह मार्किंग राहत नाही. नो निगेटिव्ह मार्किंग, म्हणजे तुम्ही जर चुकीचं उत्तर दिला तरी तुमची मार्क कटणार नाही. काय महत्त्वाचं आहे? महाराष्ट्रामधील गव्हर्मेंट आणि प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये ॲडमिशनसाठी तुम्हाला खूप महत्त्वाची परीक्षा आहे. CET स्कोअरवरच तुमचा मेरिट लिस्ट आणि काउन्सिलिंग गॅप राऊंडसुद्धा होतं. सिम्पल डेफिनेशन काय? MST CIT म्हणजे महाराष्ट्रामधील प्रोफेशनल कोर्सेससाठी प्रवेश मिळवण्यासाठी घेणारी जाणारी एक्झाम म्हणजे कॉमन एंट्रन्स परीक्षा. धन्यवाद मित्रांनो. आता हेच या रिलेटेड व्हिडिओसाठी आम्हाला सबस्क्राईब करा. आज आपण विचार केला MST CIT काय असते आणि ते कशी एक्झाम असते. धन्यवाद.